ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। राधे राधे। नमस्कार यूट्यूब फॅमिली, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। कसे आहात मग सगळे? मजेतच असाल ना? मग आपले व्हिडिओज पाहताय ना? मी आज तुमच्यासाठी मायका देवी मंदिराचा इतिहास, तसेच देवीचे महत्त्व, देवीच्या पूजा पद्धती, पाणथळ प्रदेशात झोपलेली देवी, देवीच्या पालखीचे महत्त्व, तसेच मायका देवीचे प्राणी व त्यांचे महत्त्व हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी व्हिडिओ पूर्ण पहा व व्हिडिओला लाईक तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। मायका मंदिराचा इतिहास जाणून घेऊया। सुरुवातीला मायका देवी कोकणातून आली होती। ती राक्षसांचा पाठलाग करून येथे आली होती। चिंचलीमध्ये तिने किल आणि कट्टा या दोन राक्षसांचा वध केला। त्या राक्षसांचा नाश करण्यासाठी वीरांना वीररू मायकाला मदत करण्यात आली। मायका चिंचली गावाभोवती असलेल्या गुद्दाताई, क्यारीकोप्पा, एडी मयावा, करागुट्टी, सोन्याच्या रोपट्याला, बंगारा गिडा भेट दिली होती। राक्षसांचा नाश केल्यानंतर मायका देवी तिच्यासाठी एक जागा शोधू लागली। चिंचलीत एकदा हिरी देवीचे मंदिर एका मोठ्या कचरा मातीच्या कुबड्याच्या जागी होते। मायक्का हिरी देवीकडे आली आणि तिला तिच्यासाठी जागा निवारा देण्यास सांगितले। काही अटींसह हिरी देवी मायक्का देवीला जागा देण्यास तयार झाली। त्या अटी अशा आहेत: प्रथम आदर माझ्यासाठी आणि नंतर तुम्हाला, प्रथम नैवेद्य मला, नंतर तुम्हाला, आणि प्रथम दर्शन माझे आणि नंतर तुमचे आहे। या सर्व अटी घालून हिरी देवीने मायक्का देवीला स्थान देण्याचे मान्य केले। म्हणूनच काही वडीलधाऱ्यांनी म्हटले आहे की देवी हिरी देवी आहे आणि ती फक्त ग्रामदेवी आहे। आता आपण जाणून घेऊया देवीचा दिवस आणि पौर्णिमेचे महत्त्व। रविवार हा दिवस मायक्कान वार म्हणून प्रसिद्ध आहे। भक्त रविवारी उपवास करतात। बहुतेक भक्त रविवारी मंदिरात येतात। पौर्णिमेचे दिवस हे मायक्का देवीचे महत्त्वाचे दिवस आहेत। भरतहुन्नीमे हा वर्षातील मुख्य जत्रेचा दिवस आहे। मंदिरात जाण्यापूर्वी भाविक दुधाच्या ओढ्यात स्नान करतात। देवीच्या पूजा पद्धती जाणून घेऊया। देवीची पूजा दिवसातून 2दा केली जाते। पूजाच्या वेळी सामान्य लोकांना मंदिरात प्रवेश नाही। रविवार आणि पौर्णिमेच्या दिवशी विशेष पूजा केली जाते। झोपलेली देवी मंदिरातील प्रतिष्ठेच्या पुतळ्याच्या गर्भगृहात डाव्या बाजूला मायक्का देवीचा विश्रांतीचा पलंग आहे। हा मायक्का देवीचा विश्रांतीचा पलंग आहे। पलंग हा फुलांनी सजवलेला आहे। पलंगावर दूध आणि पान ठेवलेले आहे। इतर कोणत्याही मंदिरात विश्रांतीचा पलंग आढळत नाही। आता आपण मायक्का देवीची पालखीचे महत्त्व पाहूयात। मायक्का देवी पालखी ही सर्व देवतांमध्ये सर्वात मोठी आहे। ही पालखी विशेष रंगांनी आणि विशेष कपड्यांनी सजवलेली असते। ही पालखी इतकी जड असते की ती 10-12 लोक वाहून नेऊ शकतात। रविवार पौर्णिमेच्या दिवशी, सण आणि जत्रेच्या दिवशी पालखीव येथे भाविक येतात। आता आपण मायक्का देवीच्या प्राण्यांची माहिती पाहूयात। घोडा हा देवीचे मुख्य वाहन म्हणून ओळखला जातो। तिच्या मूर्ती, पालखी उत्सवातील पुतळे आता अश्वारोहणासाठी वापरले जात आहेत। मायक्काच्या घोड्याला तिच्याकडे एक वेगळेच महत्त्व आहे। मायक्काच्या पालखीसमोर नेहमीच सजवलेला घोडा असतो आणि त्या घोड्याच्या गळ्यात चांदीचे दागिने, पायात बांगडी, अंगावर रेशमी कापड, पाठीवर धाडी असते आणि मायक्काने त्या घोड्यावर स्वार होईल अशी लोकांची श्रद्धा आहे। इतर लोकांना त्या घोड्याला स्पर्श करण्यास मनाई आहे। काठेवाड प्रकारचे घोडे फार पूर्वीपासून मायक्का देवीच्या सेवेत आहेत। सध्या मायक्काचा घोडा तिथे आहे। लोक त्या घोड्याला वंदन करतात आणि घोड्याच्या कपाळावर भंडारा लावतात। लोक फार पूर्वीपासून ही परंपरा पाळतात। आता आपण मायक्काचा बैल याची माहिती जाणून घेऊयात। बैल हे भक्त त्यांच्या आशीर्वादानुसार मायक्का देवीला अर्पण करतात। हे बैल पुजारी वापरतात। बैलांवर गालिचा घालून आणि त्यावर स्वार होऊन पुजारी भक्तांच्या घरी जात असत। पुजारी हातात चांदीची काठी घेऊन बैलावर चढतात आणि तो नेहमी पालखीच्या मागे असतो। अशी प्राचीन काळापासूनची परंपरा आहे। भक्तांना या परंपरेचा खूप आदर आहे। आताही अशा प्रकारचे बैल आपल्याला दिसतात। आता आपण मायक्काच्या मेंढ्यांची माहिती पाहूयात। मेंढपाळांचे मायक्का देवीशी अधिक संबंध आहेत। मायक्का देवीच्या दंतकथेत आपण मेंढ्यांचा प्रस्ताव पाहू शकतो।
अशी परंपरा आहे की मेंढपाळ मायक्का देवीच्या पूजेसाठी काही मेंढ्या ठेवतात, जेणेकरून सर्व मेंढ्यांना रोगांपासून दूर ठेवता येईल। गालिचा तयार करण्यासाठी, ढोलकीचे चामडे तयार करण्यासाठी आणि पालखीवर टाकण्यासाठी मेंढीची टीक वापरली जाते। मंदिरात मेंढ्यांचा नैवेद्य, मांस नैवेद्य केला जात नाही, कारण देवीला मांसाहार करण्याची परंपरा नाही। देवीच्या पूजेसाठी मेंढ्यांचे दूध अर्पण केले जाते। मायक्काच्या परंपरेत या मेंढ्यांचेही महत्त्वाचे स्थान आहे, म्हणूनच धनगर समाजाची ही देवी अधिष्ठात्री देवी आहे। तरी व्हिडिओ कसा वाटला व व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट व आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी येईल। राधे राधे।